तर आज बघा मस्त की दरवाजावर मस्त अशी सुकट म्हणजे विकायला आली होती. म्हणजे भरपूर सारी सुकी मच्छीच विकायला आली होती. सुकटी त्याच्यावर भरपूर प्रकार होते. तर दांडी सुकट आहे, मी तर बारीक जवळा त्याच्यापेक्षा बारीक जवळा आणि तांबाड सुकट घेतलेली आणि बोंबील घेतलेले. आता ही मला कमी मस्त मग किमतीमध्ये पण भरपूर सारी अशी मच्छी सुकी मच्छी मिळाली. तर मी स्वच्छ वगैरे करून घेतलेली आहे ही आंबाड सुकट. तिचे डोके काढून घेतले, ते शेपी काढून घेतलेत आणि मस्त दांडी सुकटे स्वच्छ करून घेतले, त्याचे डोके काढून घेतले. म्हणजे जेव्हा गरज लागेल तेव्हा पटापट घ्यायच्या आणि मस्त की स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची, भाजून वगैरे घ्यायची आणि झटपट असे या रेसिपी करायला तयार होतात. तर भरपूर सारे बोंबील घेतलेले तर ते बोंबलाचे पॅकेट बघा मला मस्त की 100 रुपयाला 5 भेटले आहेत. असे स्वस्तामध्ये कमी किमतीतली मला मस्त की सुकी मच्छी मिळाली. तर मी स्वच्छ वगैरे करून ठेवले, उन्हामध्ये वाळून घेतलेले. आता पावसाळ्यासाठी स्टोअर करून ठेवलेली आहे ही मच्छी. म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्याला बाहेर पडता येत नाही कधी कधी किंवा अगदीच कंटाळा येतो, त्यावेळी मग अशावेळी ही सुकी मस्त मच्छी करायची. अगदीच बघा बारीक सुकी कांदा वगैरे घालून मस्त थपथपीत अशी रस्सा किंवा मस्त सुकटाची चटणी करायची, सुकट वगैरे करायची, वांगा वगैरे बटाटा वगैरे टाकून छान की चटपट होणाऱ्या रेसिपी असतात आणि खूप सुंदर लागतात. कधी कधी सुकी मच्छीचा रस्सा वगैरे अंडा वगैरे टाकला की सुंदर लागते किंवा नुसते सांडगे वगैरे टाकून मस्त अशी मस्त ही सुकी मच्छी लागते. तर तुम्हाला कशा प्रकारची आवडते सुकी मच्छी नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सुकी मच्छीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मस्त की बघा इथं मस्त मी सुकट घेतलेली आहे. मला वाकट्या घ्यायच्या होत्या पण वाकट्या त्याच्यावर नव्हत्या म्हणून मी घेतल्या नाहीत. पण आता परत वाकट्या वगैरे गेल्या, अजून थोडीशी सुकी मच्छी घेणारच आहे आणि मग पुन्हा व्हिडिओ करेल त्यावेळी नक्कीच दाखवेल. चला तर पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. मग मस्त मी स्टोअर करून सुकी मच्छी.